नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस के ऑनलाईन ट्युटोरियल्स मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सी प्रोग्रामिंग मधील स्टोरेज क्लास हा अत्यंत महत्वाचा टॉपिक समजून घेणार आहोत. तर एक्झॅक्टली स्टोरेज क्लास म्हणजे काय? सी प्रोग्रामिंग मध्ये जर आपण एखादा व्हेरिएबल डिक्लेअर केला तर त्या व्हेरिएबलची मेमरी लोकेशन, स्कोप आणि लाईफ टाइम हे सगळं काही ठरवण्याचं काम हा स्टोरेज क्लास करत असतो. तर सोप्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर व्हेरिएबल कुठे राहतील, किती वेळ जिवंत राहतील आणि कुठून ऍक्सेस करता येईल या सगळ्याविषयी माहिती देण्याचं काम हा स्टोरेज क्लास करत असतो. स्टोरेज क्लासचे प्रकार सी प्रोग्रामिंग मध्ये एकूण 4 आहेत. जसं आपण स्क्रीनवरती बघू शकता, ॲटो, स्टॅटिक, एक्स्टर्न, रजिस्टर असे 4 प्रकारचे स्टोरेज क्लास असतात. ओके, तर याच्यामध्ये आपण वन बाय वन ह्याला डिस्कस करूया. ॲटो स्टोरेज क्लास म्हणजे काय की लोकल व्हेरिएबल इज नाव नोन ओनली टू अ फंक्शन इन विच डिक्लेअर डिफॉल्ट व्हॅल्यू. म्हणजे की ॲटो स्टोरेज क्लास मध्ये डिफॉल्ट स्टोरेज क्लास आहे ज्याच्या लोकल व्हेरिएबल साठी वापरली जाते आणि फंक्शनच्या आतच व्हेरिएबल तुमचा ऍक्सेस करता येतो आणि त्याची जी व्हॅल्यू आहे ती गार्बेज व्हॅल्यू असते. सो बेसिकली हा जो चार्ट तुम्हाला दिसतोय या चार्टच्या मदतीने आपण समजून घेऊ शकता. आणि नेहमी मी एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने सुद्धा सांगत असतो, स्टोरेज क्लास हा महत्वाचा टॉपिक आहे. एक्झाम मध्ये जर आला तरी तुम्ही या फॉर्म मध्ये जरी आन्सर लिहिला, हा टेबल जरी ड्रॉ केला तरी तुम्हाला मार्क्स आउट ऑफ मिळतील. तो स्टोरेज क्लास आपण बघत होतो की 4 प्रकारचे स्टोरेज क्लास असतात: ॲटो, स्टॅटिक, एक्स्टर्न, रजिस्टर. हा चार्ट ड्रॉ करण्याच्या अगोदर तुम्ही ह्याची डेफिनेशन लिहिणं गरजेचं आहे की स्टोरेज क्लास डिफाइन द स्कोप अँड लाईफ टाइम ऑफ अ व्हेरिएबल. सो हे 4 क्लासेस असतात स्टोरेज क्लासचे: ॲटो, स्टॅटिक, एक्स्टर्न आणि रजिस्टर. याचे पॅरामीटर काय की हा स्टोरेज क्लास सांगत असतो की तुमचा व्हेरिएबल कोणत्या मेमरी स्टोअर झालाय. बेसिकली आपली प्रायमरी जी मेमरी असते ती कोणती असते, तुमची रॅम, दॅट इज रॅन्डम ऍक्सेस मेमरी. आणि रजिस्टर जो क्लास आहे हा जो व्हेरिएबल आहे तो रजिस्टर मेमरी मध्ये स्टोअर करतो, जी सीपीयू सोबत अटॅच असते. त्यानंतर डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणजे काय, आपण ते अगोदर हा एक एक पॅरामीटर आपण डिस्कस करूया, मग हा टेबल डिस्कस करूया. सो बेसिकली एखादा व्हेरिएबल आपण तयार करत असतो, लेट से किंवा डिक्लेअर करत असतो, इंटिजर एक्स इज इक्वल टू 5. जर असा कोड तुम्ही लिहित असेल त्याचा अर्थ काय होतो की एक्स हा इंटिजर टाइपचा डेटा आहे आणि त्याची व्हॅल्यू 5 असेल. तर बॅकएंडला काय होतं की मेमरीमध्ये जिथे कुठे स्पेस असेल त्या मेमरी लोकेशनला नाव अलॉट होतं एक्स. आणि इंटिजर टाइपचा डेटा असेल तर लेट से 2 बाईट जर त्याला स्पेस लागत असेल तर तेवढी बाईट ऑफ स्पेस तो ऑक्युपाय करतो एक्स, आणि इथे एक्स ची व्हॅल्यू जी आहे ती बायनरी मध्ये स्टोअर होते. तर मग हा इंटिजर आहे त्याच्या अगोदर आपण स्टोरेज क्लास त्याचा मेन्शन करू शकतो. इथे जर काही लिहिलं नसेल आपण तर डिफॉल्ट बाय डिफॉल्ट आपला स्टोरेज क्लास काय असतो, ऑटो. आणि जर बाकीचे जर स्टोरेज क्लास तुम्हाला वापरायचे असेल तर इंटच्या अगोदर तुम्हाला मेन्शन करावं लागेल की स्टॅटिक इंट एक्स इक्वल टू 5. त्याचा अर्थ हा एक्स जो व्हेरिएबल हा स्टॅटिक स्टोरेज क्लासचा आहे. इंट एक्सटर्न लिहायचं असेल तर एक्सटर्न, रजिस्टर लिहायचं असेल तर एक्झाम्पल बघा इथे लिहिलेलं आहे. ऑटो स्टोरेज क्लासला तुम्ही ऑटो इंट एक्स लिहू शकता किंवा ऑटो लिहिण्याची गरज नाही. हा डिफॉल्ट क्लास आहे. जर तुम्ही काही लिहिलं नाही तर तो कंपायलर काय कन्सिडर करतो, इथे ऑटो कन्सिडर करतो. त्यानंतर जर स्टॅटिक स्टोरेज क्लासमध्ये जर तुम्हाला व्हेरिएबल स्टोअर करायचं असेल तर मात्र तुम्हाला स्टॅटिक लिहिणं कंपल्सरी. सेम फॉर एक्सटर्न, सेम फॉर रजिस्टर. ओके, रजिस्टर क्लासमध्ये सुद्धा तेच आहे. सो मेमरी लोकेशन, जर ऑटो स्टोरेज क्लासमध्ये जर तुम्ही व्हेरिएबल स्टोअर केला असेल तर तुमची जी प्रायमरी मेमरी आहे, रॅन्डम ऍक्सेस मेमरी, तिथे तो व्हेरिएबल जाऊन स्टोअर होतो. स्टॅटिक मध्ये सुद्धा जरी केला तरी तो रॅमला जाऊन स्टोअर होतो. एक्सटर्न मध्ये सुद्धा रॅम मध्ये स्टोअर होतो. फक्त रजिस्टर नावाचा जो स्टोरेज क्लास आहे त्याच्यामध्ये जर तुम्ही व्हेरिएबल स्टोअर केला तर तो रजिस्टर नावाची एक सेपरेट मेमरी असते, सीपीयू सोबत अटॅच, त्याच्यामध्ये जाऊन स्टोअर होतो. त्याचा बेनिफिट असा होतो की स्पीड खूप जास्त वाढते, आपल्याला इझिली ऍक्सेस करता येतो व्हेरिएबल तिथे. त्यानंतर डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणजे काय, डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणजे सुरुवातीची व्हॅल्यू. लेट से आपण हा एक्स डिक्लेअर केला आणि त्याला इनिशियल व्हॅल्यू दिली नाही आपण. ओके, नुसता एक्स आपण डिक्लेअर केला. इंटिजर एक्स हा इंटिजर टाइपचा डेटा आहे, मेमरीमध्ये एक्स एक लोकेशन झालं. तर याच्या अगोदर प्रोग्राम रन करण्याच्या अगोदर किंवा जुना जर याच्यामध्ये काही व्हॅल्यू स्टोअर असेल तर त्याला आपण डिफॉल्ट व्हॅल्यू म्हणतो. तर ॲटो स्टोरेज क्लासमध्ये त्याची डिफॉल्ट व्हॅल्यू गार्बेज असते. गार्बेज व्हॅल्यू म्हणजे काय, एनी प्लस मायनस नंबर
इथे सपोज अगोदर या लोकेशनला जर 10 नंबर जर सपोज सेव्ह असेल तर एकची फर्स्ट व्हॅल्यू जर तुम्ही प्रिंट केली काही व्हॅल्यू न देता तर ते 10 प्रिंट होईल. त्याला आपण गार्बेज व्हॅल्यू म्हणतो. गार्बेज व्हॅल्यू म्हणजे एनी पॉझिटिव्ह निगेटिव्ह व्हॅल्यू. पण जर तुम्ही स्टॅटिक नावाने जर स्टोअर करत असाल व्हेरिएबल तर त्याची फर्स्ट व्हॅल्यू जी असेल डिफॉल्ट व्हॅल्यू असेल ती 0. सेम फॉर एक्सटर्न इट इज 0 आणि रेजिस्टर साठी मात्र गार्बेज व्हॅल्यू असेल. गार्बेज म्हणजे एनी रॅन्डम व्हॅल्यू पॉझिटिव्ह निगेटिव्ह जे काही त्या लोकेशन वरती जर एखादी व्हॅल्यू प्रेझेंट असेल जुन्या कोडची तर ती व्हॅल्यू प्रिंट होऊन येईल. त्याच्यानंतर स्कोप म्हणजे हा कुठपर्यंत ऍक्सेसिबल आहे, याची रेंज किती आहे, की स्कोप म्हणजे फंक्शनच्या आतमध्ये चालतो का बाहेर पण चालतो. जसं की ऑटो विदिन ब्लॉक, जर एखादा व्हेरिएबल तुम्ही ऑटो स्टोरेज क्लासमध्ये डिक्लेअर केला असेल तर तो ब्लॉकच्या आतमध्येच चालेल, ब्लॉकच्या बाहेर तो चालू शकत नाही, त्याचा स्कोप नाही बाहेर, आपण त्याला तो ऍक्सेस होऊ शकत नाही त्या ब्लॉकच्या बाहेर. सो याचा स्कोप काय विदिन ब्लॉक. स्टॅटिकचा सुद्धा काय विदिन ब्लॉक. एक्सटर्नल जर मात्र तुम्ही एखादा केला असेल तर प्रोग्राम मध्ये कुठेही, म्हणजे जर सपोज असे प्रोग्राम मध्ये वेगवेगळे ब्लॉक्स असतील तर एकदा इथे जरी तुम्ही व्हेरिएबल डिक्लेअर केला असेल तर तो कोणत्याही ब्लॉक मध्ये त्या प्रोग्राम मध्ये ऍक्सेसिबल असेल. रजिस्टर मध्ये विदिन ब्लॉक म्हणजे 3 केसेस मध्ये विदिन ब्लॉक आहे, फक्त एक्सटर्नल केस मध्येच एनिवेअर इन द ब्लॉक. त्यानंतर महत्वाचं दुसरं पॅरामीटर स्टोरेज क्लास काय सांगते, लाईफ टाइम, म्हणजे तो व्हेरिएबल किती वेळ जिवंत राहू शकतो. दॅट इज स्टील द ब्लॉक इज ऍक्टिव्ह, जोपर्यंत ब्लॉक ऍक्टिव्ह आहे तोपर्यंत त्या व्हेरिएबल मध्ये त्याची व्हॅल्यू स्टोअर राहील. x इज इक्वल टू 5 सपोज जिवंत राहील. त्यानंतर स्टॅटिक मध्ये टिल द टर्मिनेशन ऑफ प्रोग्राम, जोपर्यंत तुमचा प्रोग्राम तुम्ही टर्मिनेट करत नाही तोपर्यंत. टिल द टर्मिनेशन ऑफ प्रोग्राम फॉर एक्सटर्नल सो. अँड रजिस्टर साठी स्टील द ब्लॉक इज ऍक्टिव्ह, म्हणजे ऍटो आणि रजिस्टर साठी जोपर्यंत ब्लॉक ऍक्टिव्ह आहे तोपर्यंतच व्हेरिएबल असतं, जिवंत असतं. अदरवाईज आणि एक्सटर्नल आणि स्टॅटिक मध्ये टर्मिनेशन ऑफ प्रोग्राम पर्यंत असतं. सो या चार्टच्या फॉर्म मध्ये तुम्ही प्रिपेअरही करू शकता, पाठही करू शकता, लक्षात ठेवू शकता आणि एक्झाम मध्ये सुद्धा लिहू शकता, तुम्हाला याचे मार्क्स मिळतील. सो आय होप तुम्हाला स्टोरेज क्लास काय असतो, तो कशाविषयी माहिती देतो, या गोष्टी क्लिअर झाल्या असतील. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिक वरती हवा आहे ते कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही लिहू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.